मी आहे रमेश यशवंत जाधव, शेतकरी पुत्र। गेल्या 2 वर्षापासून हा जो रस्ता आहे जवळा पळशी रिसोड तर खांबाळा पासून इडोळीपर्यंत अंदाजे 5 ते 6 किलोमीटरचा हा रस्ता असून या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली, निवेदनं दिली, वारंवार शेकडो आश्वासनं सुद्धा देण्यात आलेली आहेत। परंतु इथला हा संबंधित ठेकेदार आणि जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे प्रशासन आहे हे जाणून बुजून याकडे कानाडोळा करत आहे। परंतु हा रस्ता नसून हा सर्वसामान्य जनतेसाठी रचलेला मृत्यूचा सापळा आहे। याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी, सुजाण नागरिकांनी, युवकांनी, त्याचबरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन हे इडोळी येथील बसस्टँडवर दिनांक 18/8/2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता करण्यात येणार आहे। तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा असे मी आपणास आवाहन करतो आणि परिसरातली सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा। आपल्यासोबत आहेत काही नागरिक, तर हे आहेत इंचा गावचे नागरिक, तर यांच्याशी आपण तुम्ही जाणू शकता की काय त्रास होत आहे। यांचं शेत सुद्धा इथंच आहे। नमस्कार, मी रामप्रसाद किसनराव कनेरकर, मुक्काम पोस्ट 3चा, तालुका जिल्हा हिंगोली। हे माझ्या शेताजवळ रस्ता आहे। इथं दिवसाआड एक ॲक्सिडेंट होते। कालच एक म्हातारी आणि आजोबा मरणाचे जखमी झालेले, पडली गाडी घसरून। कारण इथं भरपूर गड्डी दिसत नाही, सगळं पाऊसच आहे, पाणीच पाणी जिकडे तिकडे। 2 वर्ष झाली येतात, पॅचेस मारतात। ठेकेदार काय करायला नेमकं मिळलं नाही का, हातच कशाला मिळणार नाही, याचं कोण गुत्तेदार आहे हे पण माहीत नाही। येतं कोणी पॅचेस मारून जाते, बिल काढून देतात, बस झालं। 2 वर्ष झाले हेच चालू आहे, बाकी काहीच नाही। दिवसाआड एक ॲक्सिडेंट व्हायला इथं। आता आपल्यासोबत आहेत इडोळी गावचे सरपंच सुनील नेतने, हे सुद्धा आपल्याशी काही संवाद करणार आहेत। त्यांना सुद्धा काय अडचणी येतात काय नाही ते गावातले विद्यार्थ्यांना हे ते आपल्याशी संवाद साधतील। मी इडोळी गावचा सरपंच आहे, सुनील किसन नेतने। आणि हे रस्ता असा झाला आहे की हे आमदार खासदार या फडातून निधी येत असतात, याचे काम आहे रस्ता टाकायचं। हे काय करतात, मग नुसते मतदान मागायला आम्हाला येतात आणि रस्त्यावर काल येतात इत्यादी भावने आम्हाला सांगले। एक ॲक्सिडेंट झाला आहे दिवसा ॲक्सिडेंट झालेत म्हणल्यावर कसं आहे हो या रस्त्याची देखभाल हे करणार का, नुसते मतदानच मागताय। काय हे अवस्था करा, हे पहा आणि हे रस्ता करा।